नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश देवघरात असतात. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, अगं नाना आता शुद्धीवर आलेले आहेच. मग तेच सांगते की त्यांना पायरीवरून नक्की कोणी ढकलले असतील आणि सत्य सर्वांच्या समोर शेवटी नानांच्या सांगण्यावरून येईलच. तेव्हा जानकी खूप खुश असते. तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, आत्ताच कशाला, नाना आत्ताच शुद्धीवर आलेत आणि सर्वजण इतके खुश आहे आणि आत्ता हे सर्व करण्याची काय गरज आहे. अगोदर नानांना पूर्णपणे बरे होऊन द्या, ही खरं खोटं करण्याची इतकी लवकर काही घाई नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, गरज तर आहे. घरात हे जे काही सुरू आहे ते कोणामुळे सुरू आहे, हे सर्व कोण करतंय हे तर सर्वांच्या समोर यायलाच हवं. अगं जानकी, मी खूप वाट बघितली आणि आता तू निर्दोष आहे आणि हे सर्व ते ऐश्वर्याने केले हे सिद्ध तर व्हायलाच हवं. त्यानंतर जानकी ही नानांच्या रूम मध्ये येते आणि नानांजवळ येऊन बसते. नाना तर जानकीला बघून खूपच खुश होतात. तेव्हा जानकी खुशून नानांना म्हणते की अहो नाना, तुम्ही शुद्धीवर आलात, खरंच आनंदाची गोष्ट आहे. खूप सर्वांना इतका आनंद झाला. फायनली तुम्ही शुद्धीत आलास नाना, आणि खरंच किती दिवसापासून आम्ही तुम्हाला शुद्धीत येण्याची वाट बघतोय. या दिवसाची आम्ही सर्वांनी खूप वाट बघितली होती. नाना, किती दिवस लावले तुम्ही शुद्धीत येण्यात? असं असतं का नाना? हो, जेव्हा तुम्ही शुद्धीत नव्हतात तेव्हा तुम्हाला काय होतं हे माहिती होतं का? मी तुमच्याजवळ येऊन बसायचे, तुमच्याशी भरपूर गप्पा मारायचे, माझं मन मोकळं करायचे आणि कधी कधी तर मला असं सुद्धा भास होत होता की तुम्ही मला रिस्पॉन्स सुद्धा देताय. आणि आता जो मला तेव्हा भास होता तो लवकरच सत्यात सुद्धा बदलला. खरंच हे बघून मला खूप आनंद होतो नाना, खरंच खूप बरं वाटतं. आणि काय हो नाना, मी अशीच एकटी किती वेळ तुमच्याशी बोलत राहणार? तुम्हाला सुद्धा माझ्याशी बोलावे लागेल. खूप गप्पा मारायच्या, लवकर ठणठणीत तुम्हाला बरं व्हायचं. तेव्हा मात्र नानांच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि जानकी म्हणते की नाना, असे डोळ्यामध्ये अश्रू नाही आणायचे. नाना फक्त डोळे भरून जानकीकडे पाहत असतात, कारण त्यांच्या काही क्रिया, हावभाव काही होत नसतात. फक्त खानाखुनीने हे सर्व काही त्यांना कळत असते. दुसऱ्याला मात्र त्यांना काही सांगता येत नाही, कारण बोलण्यासाठी आणि सर्व ते सांगण्यासाठी त्यांचं शरीर मात्र काही साथ देत नसतं. म्हणून नानांची परिस्थिती खूप अवघड असते. जानकी म्हणते की नाना, मी देवळात जाऊन आले आणि तुमच्यासाठी अंगारा घेऊन आणलाय. आणि नाना, तुम्हाला जोपर्यंत पूर्ण बरं नाही वाटत तोपर्यंत मी तुम्हाला हा अंगारा लावत राहणार. तेव्हा जानकी अंगाराला नमस्कार करून तो अंगारा नानांच्या कपाळी लावते. नानांच्या हावभावावरून जानकीला ओळखतं. ती नानांना म्हणते की नाना, मला कळतं, मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याशी खूप गप्पा करायच्यात, खूप बोलायचं. खूप काही झालं नाना आणि खूप काही घडून सुद्धा गेलंय. तेव्हा एकटक ती नानाकडे पाहत असते आणि नानांच्या अंगावर तो साप सोडला आणि तो साप जानकीला डसला. हे सर्व काही जानकीला त्यावेळेस आठवते आणि आईंनी तर तिच्याकडून जबाबदारी सुद्धा काढून घेतली आणि आजपासून तो जानकी घराची जबाबदारी सुद्धा सोडून दे. आणि मृत्यूपत्राच्या वेळी सुद्धा सुमित्रा आई ह्या म्हटलेले असतात की जानकी जशी नानांची इच्छा आहे अगदी तसेच होईल. आणि मृत्यूपत्र वाचन झाल्यानंतर सुमित्राने चक्क त्या किल्ल्या ऐश्वर्याच्या ताब्यात द्यायला सांगितलेले असतात. हे सर्व आठवून जानकीच्या डोळ्यात पाणी येते. पण नाना, आता तुम्ही शुद्धीवर आलात त्यामुळे आता कसलंही टेन्शन नाही, असे ती नानांचा हात आपल्या हातात घेऊन नानांना सांगते. नानांना सुद्धा खूप डोळ्यामध्ये पाणी येत असतात, परंतु नानांचा चेहरा असा थोडासा वाकडा झाल्यामुळे त्यांना काही बोलता येत नसतं. जानकी पुढे म्हणते की नाना, खरी परीक्षा तर आपण येथे जिंकली. घरचे खरंच खूप काळजीत होते. अहो नाना, तुम्ही जेव्हा शुद्धीत नव्हतात तेव्हा, पण नाना अहो तुम्ही आता शुद्धीत आलात त्यामुळे लवकरात लवकर ठणठणीत असे बरे व्हा आणि हे घर नाना तुम्हाला सांभाळायचे, तुम्हीच या घराला सांभाळा. तेव्हा जानकीच्या डोळ्यातील पाणी आणि जानकीच्या मनातील ती दुःख बघून नानांना सुद्धा समजतंय. नाना मनात म्हणतात की जानकी, अगं तू माझ्यापासून काहीतरी लपवते हे मला कळतंय. अगं तू मला सांगत नाही, मला बोलता सुद्धा येत नाही, तरी सुद्धा माझ्याविषयीचे प्रयत्न, मला शुद्धीवर येण्यासाठी तू काय काय केले. आणि सुमित्रा सुद्धा म्हटले की मी शुद्धीवर यावं म्हणून तू खूप काही प्रयत्न केलेस, अगदी स्वतःच्या जीवाशी खेळून तू मला वाचवले, माझ्यासाठी तू व्रत केलंस. अगं एक मुलगी आपल्या वडिलांसाठी जे काही करते ना, अगदी सगळं काही तू केलंस. म्हणून नानांचा हात जानकीचा हातात हात घ्यायला थरथर काप होतो. नानांचा हात लगेच जानकी आपल्या हातात घेते आणि नाना, हो तुम्हाला मला माहिती आहे की माझ्याशी खूप बोलायचं म्हणून, पण नाना तुम्ही अजिबात काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्ही बोलायला लागता, सगळं काही पूर्वीसारखं अगदी सुरळीत होईल, ते पण अगदी नॉर्मल जसे होते तसे. तेव्हा नाना जानकीकडे पाहत मनात म्हणतात की जानकी, अगं त्याच दिवसाची मी वाट पाहतोय. सुमित्राकडून मला सर्व काही कळलं. सुमित्रा तुमच्या दोघीवर संशय घेते, परंतु जे काही सत्य आहे त्याला लवकरात लवकर मी वाचा फोडेल. ज्या क्षणी मला बोलता येईन त्या क्षणाला मी सुमित्राला सांगेन की मला जिन्यावरून ढकलणारी जानकी नाही तर ऐश्वर्या आहे, तिनेच मला जिन्यावरून ढकलले होते. तेव्हा नानांची तळमळ जानकीला समजते. जानकी म्हणते की नाना, अहो
तुम्ही आता आराम करा, तुम्ही खरंच खूप ट्रेस घेताय. नाना मला कळतंय की तुम्हाला माझ्याशी खूप बोलायचं, पण आता मात्र ती वेळ नाही, त्यामुळे तुम्ही मनाला इतका ताण करून घेऊ नका. आरामाची तुम्हाला नाना खरंच खूप गरज आहे. मी इथेच तुमच्या जवळ थांबते आणि तुम्ही सुद्धा इथे जवळच आहात. आपण नंतर गप्पा करूयात, कारण तुम्हाला खूप त्रास होतो हे मला कळतंय. मी कुठे जाणार नाही. तेव्हा नाना काही जानकीचा हात सोडायला तयार नसतात. नानांना त्या ऐश्वर्याची भीती वाटत असते. तेव्हा जानकी म्हणते की नाना अहो मी आत्ता परत जाते आणि लगेच तुम्हाला परत पाहण्यासाठी येते, तोपर्यंत तुम्ही आराम करा आणि थोडीशी झोप घ्या. म्हणून नानांना तो अंगारा लावून जानकी बाहेर जाते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र सयाजीरावांना आपल्या घरी बोलावून घेते आणि बाहेर अंगणात त्या दोघांची गप्पा सुरू असतात. तर ऐश्वर्या इतकी घाबरलेली असते आणि ती सयाजीरावांना धक्क्याने म्हणत असते की सिद्ध तर होणारच की मी नानांना पायरीवरून ढकलले. तो नाना आता शुद्धीवर आलाय म्हणजे तो नक्की कुणाला सर्व काही सर्वांना सांगेलच. तेव्हा सयाजीराव म्हणतो अगं नाना शुद्धीवर आला हे तर तूच मला सांगितले, पण त्याला बोलता सुद्धा येत नाही हे सुद्धा तू मला सांगितले, तरी सुद्धा तू इतकी का घाबरतेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो पण डॅडा अहो बोलता येत नाही म्हणून काय झालं, हातवारे तर करून ते सांगू शकतात. असे डॉक्टरच म्हणाले की ते हातवारे काहीतरी खानाखुणावून सांगू शकतात, त्यामुळे नाना काही आता हा गप्प बसणार नाही. त्यांना मी ढकलले हे सर्वांसमोर शेवटी ते सांगत राहणार आणि त्यांनी सर्वांना सांगितल्यानंतर मी शेवटी काय करू, मी तर आता गप्प नाही बसू शकत. तेव्हा सयाजीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. सयाजी म्हणतो की अगं त्या नाण्याला तर आपण कायमचं त्याचं तोंड बंद केलं तर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण कसे करायचे आपण हे सर्व. अहो आपण प्रयत्न तर केले, त्यांच्या रूम मध्ये साप सुद्धा सोडला तर काय झाले. ती जानकी मात्र मध्येच त्यांना वाचवायला आली, त्यामुळे डाडा ही सर्वांच्या नजरेत तर येतेच, त्यासाठी आपल्याला नक्की असं दुसरं काहीतरी करावे लागेल. तेव्हा सयाजी विचार करतो आणि वेगळं म्हणजे काय की एखादी अशी भीती घालायची आणि कायमचं त्याचं तोंड बंद करून ठेवायचं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा कसली भीती, त्या माणसाला कसलीच भीती नाही. अहो माझ्याबद्दल त्याला सर्व काही कळल्यानंतर तो लीडर बनून मला तर एक्सपोज करायला निघाला होता आणि म्हणूनच मी त्यांना पायरीवरून ढकलून दिले होते. नाही डॅडा अहो नाही, आपल्याला असं काहीतरी वेगळं करावं लागेल की ज्याने त्याला भीती वाटेल आणि ते घाबरतील आणि भीती वाटून ते माझं नाव नाही घेऊ शकणार. असं काहीतरी आपल्याला करावे लागेल. डॅडा विचार करा की नक्की असं काय करावं लागेल. तेव्हा ऐश्वर्याच्या जीवाची खूप घालमेल होते की नक्की आता काय करू शकते की नानांचं तोंड बंद होऊ शकतं. आणि तेवढ्यात ओवी ही समोर फुटबॉल खेळत असते आणि खेळता खेळता तिचा बॉल हा ऐश्वर्या समोर येतो. तेव्हा ओवी लगेच तिकडे बॉल घेण्यासाठी येत असते, तर ऐश्वर्या आणि सयाजीचे लक्ष जाते की ओवी इकडे येते, म्हणून ते लगेच बाजूला थोडंसं जातात आणि एका अंधारात जाऊन मागे लपतात. ओवी आपला बॉल घेते आणि परत खेळायला सुरुवात करते आणि ओवी गेल्याचे पाहून ऐश्वर्या आणि सयाजीराव पुन्हा आपल्या जागे येतात आणि ऐश्वर्या म्हणते की नशीब काही बोललो नाही आणि मला काय करू आणि आता काय करू नको हे सुचत नाही. जानकीची मुलगी मात्र येथे मस्त खेळते. ओवीकडे पाहून त्यांच्या मनामध्ये एक कल्पना येते आणि ते शांत असतात. तर ऐश्वर्याच्या जीवाची अगदी घालमेल होते आणि मध्ये आपल्या डॅडाला विचारते की अहो डॅडा तुम्ही इतके गप्प का, मी तुम्हाला काय विचारते याकडे लक्ष नाही का, अहो तुम्ही सुचवा की मी काय काय करू. तेव्हा सयाजीराव विचार करून म्हणतो की अगं मुली राजाचं जर मुस्काट बंद करायचं असेल पोपटासारखं त्याला आदळायला लागतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा काय बोलतात, कोण पोपट आणि कोण राजा मला काही कळत नाही, नेमकं तुम्हाला काय बोलायचं ते स्पष्ट बोला, असे कोढ्यात मात्र बोलू नका. तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो तुला कळेल, सर्व काही कळेल, माझ्या डोक्यात एक जंगी आयडिया आली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय, तर लगेच सयाजीराव खुणावून ओवीकडे नजर दाखवतो आणि त्यांची ओवीवर हा प्लॅन असतो. ओवीला किडनॅप करायचं आणि तिला बांधून ठेवून ती भीती नानांना दाखवायची, म्हणजे नाना हे कुणासमोर ऐश्वर्याचं नाव घेणार नाही, असे चांगलं त्यांना धमकावून ठेवायचं असं त्यांनी प्लॅन केलेलं असतो. त्यानंतर इकडे डॉक्टरांनी जे मेसेजवर नानांसाठी काही टिप्स दिलेल्या असतात त्या सर्व सारंग हा शर्वरी आणि सुमित्रा यांच्या समोर वाचत असतो. ऋषिकेश आणि आजी सुद्धा तेथे असतात. तर सारंग वाचतो पुढच्या काही काळात नानांना मौनच हे राहून द्यावे आणि त्यांना चावण्यासाठी असे मऊस पदार्थ द्यावेत. सारंगला मात्र व्यवस्थित वाचता येत नाही, त्यांना तिखट आणि हे कमी मीठ असलेले पदार्थच खायला द्यावेत, जास्त तिखट पदार्थ त्यांना नकोय. तेव्हा शर्वरी म्हणते की नाना शुद्धीवर आले हेच आपल्यासाठी बरं झालं, तीच आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो. शर्वरी म्हणते की मग आता पुढचे काही दिवस आपल्या घरामध्ये मस्त अशी मुगाची खिचडी, भात, खूप जिऱ्याची फोडणी दिलेली
पेज, गोडाचा शिरा हे सर्व पदार्थ होतील, हो की नाही? आई तेव्हा सुमित्राला हसू येते, तर सारंग म्हणतो कुणाचं काय आणि कुणाचं काय? सुमित्रा हसून म्हणते की हो ग, अगं होणार होणार, सर्व होणार आणि ते तुला सुद्धा मिळणार, हो की नाही? आणि सर्वजण अगदी खुश असतात. तेवढ्यात ते जानकी खुश होऊन येते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की देवी आईच्या कृपेने हे शुद्धीवर आले, हे मात्र खूप छान झालं. तर जानकी म्हणते आई तुम्ही अगदी बरोबर बोललात. आणि जानकी सर्वांना प्रसाद देते. प्रसाद देऊन झाल्यानंतर जानकी सुमित्राला विचारते की आई अहो आपण देवीची ओटी भरूयात, तिच्याच कृपेने हे सर्व चमत्कार घडलेत आणि आपले नाना शुद्धीवर आले. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं वहिनी, ह्यामध्ये तुझं सुद्धा खूप मोठं श्रेय आहे, कारण तू तर नानांसाठी निर्जली व्रत केलं आणि त्याचंच फळ आपल्याला हे भेटलं. सारंग म्हणतो की हो अगदी खरं आहे. जानकी खुशून म्हणते की वंश काही पण म्हणतात, तेव्हा आजी मात्र काही कमी नसते आणि तिला तर जानकीच्या कायम विरोधातच बोलायचं असतं. जानकीचं जे काही चांगलं तिला काही ऐकायला येतच नाही आणि देखवत सुद्धा नाही. आणि ती लगेच मध्येच म्हणते की हो पण अजून तर नानासाहेब पूर्णपणे बरे झालेले नाहीत आणि व्यवस्थित ते शुद्धीवर सुद्धा आलेले नाही आणि त्यांना बोलता सुद्धा येत नाही आणि त्यांना पुरेसे बोलता येत नाही, खानाखून होऊन ते बोलतात. अगं जानकी, मग हे व्रत तू जे केलं ते पूर्ण केलं असतं तर नानांना पूर्णपणे बोलता आलं असतं. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं आजी मी तुला काय म्हणते, वहिनीचे जे उपवास राहिले तू कंटिन्यू का करत नाही? अगं फक्त नाना बरे होईपर्यंत तुला निर्जली उपवास करायचे. तेव्हा ऐश्वर्याने मात्र मस्त टोमणा असा आजीला मारलेला असतो आणि सर्वांना अगदी गालातल्या गालात खूप हसायला येतं. शर्वरी म्हणते की आजी अगं तुला व्यवस्थित जमेल, हो की नाही? सारंग म्हणतो की हो हो नक्की, आजीला सर्व काही व्यवस्थित जमेल. शर्वरी म्हणते की आजी अगं मला काय वाटतं की तू ते निर्जली व्रत अर्ध नाही सोडू शकणार. आजी तर डोक्याला हात लावून घेते. सारंग विचारतो की काय आजी, आजपासून तू सुरुवात करते का? तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे तुमचं काय चाललं? आणि आजीला म्हणते की आई तू काही असे निर्जली उपवास वगैरे नाही करायचे. आणि शर्वरीला म्हणते की शरू अगं हे शुद्धीवर आले आणि खानाखुना करून ते बोलायला सुद्धा लागलेत, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. तेव्हा आजी लगेच मध्येच म्हणते की मी काय म्हणते की आपण नानासाहेबांना विचारूयात की त्यांना जिन्यावरून कोणी ढकलले ते. तेव्हा जानकी म्हणते की नाही आजी आत्ता नकोय, कारण नाना आत्ता कुठे शुद्धीवर आले, उगाच त्यांना प्रेशर द्यायला नको. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी आत्ताच आपण जाऊयात आणि नानांना विचारूयात की खरं काय आणि खोटं काय, चला आता लगेच जाऊयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की आत्ता नकोय, त्यांना आत्ता कुठे डोळा लागला त्यामुळे त्यांची झोप मोडायला नको, आपण आत्ता वेळेला जायला नको. त्यावर जानकी सुद्धा म्हणते की ऋषिकेश खरंच आत्ता त्यांना विचारायला नको, आत्ता त्यांना खरंच खूप त्रास होईल आणि ती व्यक्ती नक्की कोण आहे आणि त्यांना कोणी ढकललं हे नंतर आपण त्यांना विचारूयात, नक्की सर्व काही ते सांगतील. हा न्यायनिवाडा आपण नंतर करूयात, मात्र नानांना काही विचारायला नको, त्यांना त्रास होईल. तेव्हा सर्वांना जानकीचे म्हणणं पटतं आणि सर्वजण तयार होतात. तर संध्याकाळ होते आणि संध्याकाळी पूर्ण रात्र झाल्यानंतर सर्वजण झोपल्यानंतर ऐश्वर्या अगदी चोर पावलांनी नानांच्या रूममध्ये येते आणि तो सदाशिव असतो तो तर नानांच्या रूममध्ये ढाराडूर तेथे सोफ्यावर झोपलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला उठवते आणि त्याला म्हणते की जा झोपलास काय, तोंडावर पाणी मारू नये आणि व्यवस्थित फ्रेश होऊ नये. तेव्हा सदाशिवराव झोपेत असते ते बाहेर जातो आणि ऐश्वर्या नानांना उठना असे धमकावून उठवत असते. नानांना इतका राग येतो आणि ते रागाने त्या ऐश्वर्याकडे पाहत असतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने म्हणते की हो काय करतोस, अरे हो तेव्हा बोलता येत नाही, कशाला उगाच तोंड उघडायला जातोस रे? नाना अगदी भयंकर रूपाने त्या ऐश्वर्याकडे पाहतस, तुला ज्या काही शिव्या मला द्यायच्या असेल त्या अगदी मनातल्या मनात दे. तेव्हा नानांना ते सर्व ऐश्वर्याकडे बघून आठवते की जेव्हा नानांना ऐश्वर्याचे सर्व रूप खरं सत्य समजलं तेव्हा मात्र ज्या ऐश्वर्यानेच त्यांना पायरीवरून ढकलून दिले होते हे सर्व आठवतं आणि ते रागाने त्या ऐश्वर्याकडे पाहत असतात. त्यांना इतका त्रास होतो आणि ते त्रासाने आपला हात वर ऐश्वर्यावर उचलायला सुरुवात करतात, परंतु त्यांची क्रिया मात्र तेथेच थांबते आणि हात मात्र त्यांची काही साथ देत नाही, कारण नानांना खूप मोठा असा झटका बसलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या लगेच नानांचा हात धरते आणि वर करते. नाना तसतसे खूप ओरडतात, त्यांना खूप त्रास होत असतो. तेव्हा ऐश्वर्या मात्र जोरजोराने हसते, अरे तुला तर बोलता येत नाही परंतु हात मात्र तुझे खूप वळवळतात. ऐश्वर्या काही त्यांना कमी त्रास देत नाही आणि म्हणते की जर उद्या तुला मला कोणी ढकलून दिले होते हे जर आईने विचारले तर तू कुणाचं नाव घेशील? तेव्हा नाना हे तिच्याकडेच बोट दाखवतात. तेव्हा ऐश्वर्या घाबरण्याचं इतकं नाटक करते आणि अरे बापरे, म्हणजे मी नानांना ढकललं आणि नाना तुम्ही मला माझ्यावर आळ घेतलास.
तसे ते हावभाव करून नाटक करते आणि काय म्हणते, तू म्हणतोस की मी तुला ढकलले आणि काय रे नाण्या, मला डवचायला तर अजून कोणीही जन्माला आलेलं नाहीच आणि काय मी तुझी अशी अवस्था करून ठेवेल की तुला बोलता काय कायम तू असाच पडून राहशील आणि जर तू सर्वांसमोर माझ्यावर बोट धरले तर मी तुला जिवंत नाही ठेवणार, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा नाना इतके प्रचंड रागवतात आणि ऐश्वर्याकडे बोट दाखवतात आणि काय रे, तुला तर स्वतःच्या जीवाची सुद्धा भीती वाटेनाशी झाली काय, परंतु मी काय करते हे तुला माहिती नाही. तुला कसं गप्प बसवायचं आणि कसं तुझं तोंड आणखीनच गप्प ठेवायचं यासाठी मी तुला आणखीन एक व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुला तुझंच ठरवायचं की तुला तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं की तोंड उघडायचं, ते तुझे तू ठरव. तेव्हा ओवीला किडनॅप केल्याचा आणि तिला बांधून ठेवल्याचा तो व्हिडिओ ती नानांना दाखवते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर नानांना खूप मोठा धक्का बसतो आणि शेवटी आपल्या नातीसाठी त्यांना गप्प राहावं लागतं आणि ते शेवटी ऐश्वर्याचं नाव सुमित्रासमोर घ्यायला तयार नसतात, कारण ऐश्वर्याने मात्र नानांना तसे धमकावून ठेवलेलेच असते आणि जर तू तोंड उघडले तर मग असे होईल असे त्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यानंतर सकाळ होते तर गुलाबदादा काही काम करत असतात तर जानकी त्यांना आवाज देते. गुलाबदादा म्हणतात की बोला की वहिनी काय काम होतं. जानकी म्हणते की एक काम करताना की नानांसाठी मी जे निर्जली व्रत केलं होतं, अहो मी नानांसाठी एक व्रत केलं होतं आणि माझ्या तब्येतीमुळे आईंनी मी त्याला मध्येच सोडावे सांगायला सांगितले. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो तेव्हा तर तुमची तब्येत किती खराब झाली होती म्हणून आईंनी तुम्हाला ते व्रत मध्ये सोडून द्यायला सांगितले होते. तेव्हा जानकी म्हणते की हो ते व्रत तर आईंनी सोडायला सांगितले होते, पण नानांसाठी मी दुसरं व्रत केलं होतं. नाना शुद्धीवर आई येतील तेव्हा मी गावामध्ये 10 किलो मिठाई वाटणार आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो देवी आईने तर तुमचं घरानं ऐकलं. तेव्हा जानकी म्हणते की अहो हातातील सर्व काम सोडून द्या आणि धावतच तुम्ही गावात मिठाई घेऊन या. पैसे आणि ती यादी गुलाबदादांच्या हातात द्यायला लागते. तोच तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या हिसक्याने ते कागद आणि ते सर्व पैसे आपल्या हातात घेत. तेव्हा जानकी विचारते की ऐश्वर्या हा कोणता प्रकार आहे, का असे वागतेस. तेव्हा ऐश्वर्या ही गुलाबला म्हणते की जा तू माझ्या रूम मध्ये जा, माझी रूम साफ कर. गुलाबदादा शांत उभे असतात तर ऐश्वर्या म्हणते की काय रे तुला ऐकू आले नाही का, मी तुला सांगितले ना जा माझी रूम साफ कर. आईंनी किल्ल्या माझ्याकडे दिल्या, त्या किल्ल्या माझ्या ताब्यात आहे हे तू विसरलास का. त्यामुळे मी तुला जे काही सांगते ते तू शिस्तीत ऐकायचं आणि त्या किल्ल्या माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवायचं. मी जे काम सांगते ते जायचं करायचं. तेव्हा लगेच गुलाबदादा आत रूम मध्ये निघून जातात. जानकीला मात्र खूप राग येत असतो. जानकी रागाने म्हणते की ऐश्वर्या अगं आईंनी जरी किल्ल्या माझ्याकडून तुझ्याकडे दिल्या असतील तर तू लगेच या घराची मालकीण नाही होत. ऐश्वर्या मात्र न ऐकल्यासारखे नाटक करते आणि मस्त खुर्चीवर मालकिनी सारखी बसते. आणि काय ग कुठल्या अधिकाराने तू माझे पैसे परत घेतलेस, हिसकावून घेतलेस, कोणता अधिकार आणि कोणता हक्क होता तुला, माझे पैसे मला परत दे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय म्हणालीस तू, माझे पैसे आणि काय ग हे 10,000 रुपये, 10,000 रुपये तुझे असतील, कधी कमावलेस तू. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ ते विचारणारी तू कोण लागते आणि कोणता हक्क आहे तुला, शिस्तीत ते पैसे परत कर. म्हणून ती ऐश्वर्याच्या हातातील पैसे हिसकावायचा प्रयत्न करते, परंतु ऐश्वर्या ही काही कमी नसते आणि ती आपला रंग शेवटी दाखवतच असते आणि ते पैसे काही ती जानकीला परत घेऊन देत नाही. ऐश्वर्या म्हणते की पैसे हिसकी करू नकोस, मी तुला पैसे देते, पैसे लागतात ना तुला, पण त्या अगोदर एक गोष्ट सांग की हे पैसे तू कुठून घेतले. तेव्हा जानकी म्हणते की माझ्या कपाटातून माझ्या नवऱ्याने ते पैसे कमवलेले आहेत. तर ऐश्वर्या म्हणते की हो का, आणि काय ग पैसे कुठून कमावले तुझ्या नवऱ्याने, कंपनीमधूनच ना, आणि कंपनी कोणाच्या नावावर आहे. पैसा अडका सर्व कंपनी नानांनी व्हीलमध्ये काय लिहून ठेवले ते सर्व माझ्या नावावर आणि सारंगच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या नावावर, त्यामुळे सर्वात हक्क जास्त माझा असेल. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या तू तटाला लागू नकोस, हे पैसे मी स्वतःसाठी नाही वापरत, मला नाना शुद्धीवर आले म्हणून गावातील लोकांना मिठाई वाटायची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं तुला दान करायचा मग दानच करत राहा, स्वतः कष्ट कर आणि स्वतः किती दान करायचे गावात ते दान कर, परंतु माझ्या पैशांना मात्र हात लावू नकोस. जानकी म्हणते की काय म्हणालीस आणि तिचा हात धरून हिसकावते आणि या घरात तुझं काही नाही, तू फक्त जे काही मिळवलं ना ते खोटेपणा करून मिळवलेस आणि ते लवकरच तुला कळेल. फक्त नानांना शुद्धीवर येऊन दे की कोणाला काय मिळालं आणि कोणाला काय मिळणार आहे हे नाना शेवटी सर्वांसमोर सांगते. तुझ्या मनाचे हे खेळ आहे ना ते आता थांब.
तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग जेव्हा नाना शुद्धीवर येतील तेव्हा ते पैसे तू माझ्याकडे मागण्यासाठी ये, परंतु तोपर्यंत तुझ्या नवऱ्याला आणि तुला एक कवडी सुद्धा नाही मिळणार। त्या दोघींची चाललेला आरडाओरड आणि भांडण बघून सर्वजण बाहेर येतात। तर शर्वरी म्हणते तुमचे काय चालले? तर सुमित्रा म्हणते की अगं काय झालं, तुम्ही का भांडतात? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आई, जानकी वहिनी तर पैसे दान करायला निघाल्या। तेव्हा जानकी पुढे येते आणि ऐश्वर्या तोंडाला येईन ते बोलू नकोस, आणि आईला सांगते की आई अहो मी देवळात नाना शुद्धीवर यावे यासाठी नवस केला होता, नानांना बरं वाटावं म्हणून मी 10 किलो मिठाई देवाला कबूल केली होती गावात वाटण्यासाठी, आणि तीच मिठाई आणण्यासाठी मी गुलाबदादांकडे हे 10,000 रुपये दिले होते, परंतु ते पैसे तर ऐश्वर्याने हिसकावून घेतले। तेव्हा ऋषिकेश आणि शर्वरी सुमित्रा यांना धक्का बसतो। ऋषिकेश म्हणतो की काय? तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, ते पैसे आमचे आहेत, हो की नाही सारा? अहो नानांनी मृत्यूपत्रात असे लिहिलेले आहे की त्यांनी कंपनी, पैसा, अडका सर्व काही प्रॉपर्टी आमच्या नावावर केली, आणि जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्ही आमच्याकडून मागून घ्यायचा। तर ऋषिकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे आता मी माझ्या भावाकडून आणि तुझ्याकडून पैसे मागायचेत का? अगं ऐश्वर्या, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही अगोदर शांत राहा। तर ऋषिकेश इतका भडकतो आणि शांत राहायला तयार नसतो। तो जानकीला म्हणतो की बाद झालं, अगं ऐश्वर्या एक एक थेरं काढते, आपण आता यांच्याकडून भीक मागायची का? आता पाणी मात्र डोक्यावरून जात आहे, म्हणून ऋषिकेश खूप भडकतो आणि ऋषिकेश लगेच म्हणतो की ऐश्वर्या मुकाट्याने ती पैसे जानकीला परत दे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कसे दे? नानांनी जे लिहिलेलं आहे ते मी उगाच त्याचा मी अनादर नाही करू शकत, आणि तुम्हाला इतकीच नड आहे तर तू आमच्याकडून उसने पैसे घेता। तर लगेच हे ऐकून ऋषिकेश इतका भडकतो आणि बास कर ऐश्वर्या, पैसे उसने मागायला आम्ही काही तुला भिकारी वाटलो का? तेव्हा सारंगला सुद्धा ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि ऋषिकेश तिला प्रत्युत्तर देतोच। तेव्हा सर्वांसमोर ऐश्वर्याची बोलती बंद होते। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आजी ही जानकीला म्हणते काय ग जानकी, तू तर म्हटली होती की नानासाहेब शुद्धीवर आल्यानंतर आपण न्यायनिवाडा करूयात, मग कोणी ढकललेत नानांना? तेव्हा ऐश्वर्या ही धमकावतच नानांना अगोदर तिने धमकावून ठेवलेले असते आणि धमकावून नानांसमोर उभी राहते। नानांना विचारते की नाना तुम्हाला कोणी ढकलले ते सांगा, कारण नाना तर ओवीसाठी हे बांधील असतात ना, त्यांना ओवीच्या जीवाची काळजी असते, म्हणून शेवटी ते ऐश्वर्याकडे अगोदर बोट दाखवतात। तर तोच जानकीला खूप आनंद होतो, कारण खरं काय हे शेवटी सर्वांसमोर आलेच, पण शेवटी ओवीच्या जीवासाठी ते जानकीकडे बोट करतात, त्यांचा नाईलाज असतो। आणि आता लगेच ऐश्वर्या ओरडते की म्हणजे नाना सुद्धा सांगतात की त्यांना जानकी वहिनीने ढकललं, तर ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।